अरे पोराचं काय रे लग्न बिग्न केलं पाहिजे ना. केलं पाहिजे ना हो. त्याच्या बरोबरच्या पोरांची लग्न झाली. मला पण लई नातू बघू वाटते बघा. सून आली ना. अरे लग्न तर होऊ द्या उदर लगेच ना तू पाहिजे नाही तुमचं तर पाहिजे काय काय होतं स्वप्न बघितलं. सून आली ना मग मला तिच्या हातचं आयतं खायला भेटन, थोडा आराम मिळन आणि मग नंतर नातू होईल. किती मज्जा नाही का आपली. मला तर इतकी हौस आहे ना त्याच्या लग्नाची. पण त्याला विचारायला पाहिजे. तो हा म्हणलं की आपण लगेच पोरी बघायला सुरुवात करूया. आणि एक जोडीदारा नाही ना हा हटके तर येतो सारखंच. हा ना केलं पोरगं पाहिजे ना. नोकरीला लागले मी अगोदर त्याला सांगायचो लागू दे नोकरीला मग बघू. आता नोकरीला लागले मग ते माणसाला वाटतं ना तर पोटापुरती आपली शेतीवाडी बी ते बाहेर गेल्यावर तिसाला आपल्यालाच बघावं लागेल सगळं. हा, ते बघू आपण कोणी काय सालाने देऊ कोणाला नाही तर काय आपलं करता येईल तसं करता येईल. नाही ते आता आहे ना नाही जमत यार. आता शेतात ना लय राबलो रे, मग आता काय कवर राबायचं. म्हणूनच म्हणलं सून आली ना म्हणजे मग मला बी थोडा आराम होईल अहो. आता नाही होत मला बी काम. लेकरू बी जीव लावत नाही तर मुलगा काय रे आपण पाहतो काय शेजारी पाजारी पोर कसलं व्यसन नाही त्याला, कसला नाद नाही ना मित्र नाही. आपलं काम भलं आणि आपलं घर भलं आणि किती काळजी घेतो आपली. हा आपलं कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमी पडू देत नाही. शब्दाचीच बाहेर नाही कधी. औषधं संपायच्या आधी औषधं आणून देतो आणि त्याला बरोबर माहिती तुम्हाला काय आवडतं मला काय आवडतं. महागायची गरजच पडत नाही बघा सगळं बाहेर गेलं ना लहान लेकराला कसं माणूस आवडीने खायला काहीतरी घेऊन जात. खरंच ना आपण खूप नशिबान आहे असा मुलगा आहे आपल्याला. एकदा का त्याचे हात पिवळे झाले एकदम सून आली ना मला ना एकदम आपण ना कुठंतरी मग देवाला जाऊ बरं का. चांगलं एक 8-15 दिवसासाठी जाऊ. त्यांना पण एकांत भेटन आपलं पण फिरून होईल. लग्न झाल्यावर म्हणते का अगोदर. अहो नाही त्याचं लग्न झालं मग त्याचं म्हणजे खायच प्यायची सोय होईल ना आपलं पण फिरणं होईल असं जायचं म्हणलं आपल्याला आता तरी कळत कधी त्याला म्हणून तर म्हणे किती पैसे पाहिजे या बरं जाऊन. तसं मला माहिती ना तो तसं आहे पण त्याच्या खाण्यापिण्याचे हाल होणार का नाही बाहेरचं किती दिवस खाणार आहे तो. म्हणून म्हणते मी की त्याचं लग्न झाल्यावर जाऊ. तुम्हाला तर काय पण मी बोलले ना तुम्हाला माझं काही पटतच नाही बा. आता लग्नाचं बघू त्याच्या अगोदर त्याला आल्या म्हण तेवढं. हा पण लय आज उशीर केला होता त्याने यायला आज आलाच नाही तो. का बरं एवढा उशीर केला आज त्याने. तरुण लेकरू आहे मित्र मंडळीत बसते बोलत येत भेटत येत जातो वेळ. नाही एवढा नाही जातो त्याला कधी पहिलं असं होतंय कधी घरी येऊन आपल्याला भेटू असं होतंय त्याला. आज उशीरच झाला त्याला यायला. काय झालं बसला असेल ओव्हर टाईम वगैरे केलं का असं त्याने कामावर. त्यांना कसलं ओव्हर टाईम काय तेवढं नाही बरोबर. एक काम करा त्याला ध्यान करून विचार. हा विचार म्हणून आता ते ना लय माणसं परत परत हटकी देत. हे बघा आला आई आला का बस बस इथं बाबाजवळ बस. आज उशीर झाला बा. का बरं गेलतो बाहेर तर थोडं अरे मग सांगायचं नाही का आम्हाला किती काळजी वाटते बरं. काम होतं त्याच्यामुळे. अरे मग सांगायचं. पोरांच्यात तरी ती पोरं चाललं होतं जरा थोडं ते बॅनर ते लावायचं चाललं होतं यात्रा आली ना जवळ त्याच्यामुळे थांबलो होतो. मग काय बाबा लोक यात्रा करते जत्रा करते जागरण घालते लग्नाचं नाही का हो? आपलं जागरण कधी घालायचंय. कशाचं लग्न झालं जागरण घालतेत ना. मग घालते जागरण आपली लग्नच नाही की आणखी. मग तेच म्हणायचं आम्हाला सांगा की हो, काय म्हणत होते मागाशी. आता काय होतं मित्र कंपनी पाहुणे रावळे हटकते पोरग नोकरीला लागले आता मग लग्नासाठी. आणि तुला नाही वाटत का रे तुझ्या सगळ्या मित्रांची लग्न झालेत. काय त्यांचं जाऊ दे मी माझं बघ नंतर करेन. बरं त्यांचं जाऊ दे मित्रांचं जाऊ दे सगळ्यांचं जाऊ दे. तुला असं नाही वाटत का आता आई म्हातारी होत चालली तिला थोडा आराम द्यावा आयतं आयतं खायला घालावा. मग नको माझ्या हाताखाली कोणी असं नाही जरा थांब थोडे दिवस मग करू. थांब किती दिवस थांबायचं सांगा जरा याला तुम्ही. बाबा काय नसतंय आलं की कधी बसलं की तुमच्यापाशी त्या वयात पोरांचे लग्न झाले म्हणजे बरं राहतं. काय म्हातारा झालं लग्न करणारेस हा त्याच्या पुढे आम्ही तर राहतच नाही आम्ही जातोय मग वर. तुझं एखादी कोणी मित्र मैत्रीण काय असतं ते प्रकार प्रेम भानगडी असलं तरी सांग आम्हाला काही अडचण नाही. तसलं काही नाही तसलं अजिबात असली कोणी ओळखीची तिथे आम्ही जाऊन भेटून बोलून नाही तेवढी नोबत नाही तुमच्यापाशी. बरं मग सांगू बाबांना पुरी बघायला. नको नको आताच नको. अरे बघू एखादी चांगली पोरगी असली ना तू पहा आवडली. बरं बघा तुमच्या मनाने काय करायचं ती पैसे आहेत का थोडंफार. किती देऊ तुझ्याकडे पैसे चालते किती पाहिजे. एक काम करा मला आहे ना ऑनलाईन मारा. हा तुम्हाला एक जणाला द्यायचं मग मी तुम्हाला काढून आणलं ना
मग देईन मग तुम्हाला पैसे. अरे हाय हे सगळं तुझंच आहे. आम्हाला तरी काय तू आणून ठेवतो आमच्यापाशी, परत तूच घेऊन जातो. आम्हाला लागत आहेत किती दाबाच इकडे तिकडे. हा. जेवण बिवण केलं की तुम्ही का नाही? तू आल्याशिवाय जेवतो का आम्ही? जेवण बघाय का जेवण आलो तू बाहेर कुठं? तू नाही ना जेवण आला? जेवलोय. मग सांगायचं नाही फोन करून अरे ते आम्हाला. मित्राला आग्रह केला त्यांनी, म्हणलं की जेवण करूनच जा. मग जेवण करा. आम्ही आपलं बसलोय वाट बघत आल्यावर जीव नाही, आल्यावर तुम्ही जेवण करा आता, मी येतो जाऊन जरा बाहेर. मग बरं ठीक आहे जा. जेवण आणि मी सांगते बरं का बाबांना मुली बघायला आता. काय बघ तुझ्या मनाने काय कर. बाबा बघा काय करायचं. बर बर बर. चल यार तोंड का खुशाल बाहेर जेवण आपण बसलोय वाट बघत. जाऊ दे येऊ दे जीवन, पण तो राजी तर झाला ना लग्नाला. हा बघा मग एखादी चांगली मुलगी असली ना त्याचं एवढ्या महिन्याभरातच लग्न करून टाकू आपण. हा चला जेवायला, आता लय पोटभर जेवणार आहे मी. करू चला. उशाला का घेऊन जाऊ आपण. किती वेळ झालाय वाट पाहते, अजून येत नाही. ह्याला ना खरं रिलेशनचं ना एवढं काहीच वाटत नाही असं वाटतंय मला. खरंच असं नावापुरतं रिलेशन आहे आमचं असं वाटतंय. लग्न करायचं का नाही डोक्यात आहे का नाही ह्याच्या काय माहिती. आज विचारल्याशिवाय राहणारच नाही, विचारतेच असते. असं डोकं दुखायला लागलं ना, कधी तो हा माणूस काय माहिती. आला का? किती उशीर केला? झाला उशीर झाला. मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. का? तुम्ही माझ्याबद्दल सिरियसच नाही असं अगं बाई वाटतंय. तुझे ऐक ना, काय? तू इथेच माझ्या, कळलं ना? मग मी इथं आहे तर मग मला घरी पण आणा ना तुमच्या. हा, मग घरी न्यायचंय म्हणून तर या गोष्टी थांबलोय ना. म्हणजे अगं इतके दिवस थांबलोय ना, माझ्या घरचे काय म्हणते की मला पोरगी बघायची, बरोबर का? पोरगी बघायची? हो. आणि मग मी कोण आहे? अगं बाळा तू आहे म्हणून तर मी इतके दिवस घरच्यांना म्हणतोय मला नाही लग्न करायचं, नाही लग्न करायचं, पण मम्मी ऐकत नाही, पप्पा ऐकत नाही माझा. मग तुम्ही त्यांना सांगत का नाही आपल्याबद्दल? का तुम्हाला सांगायचं नाहीये का दुसऱ्या मुलीसोबत लग्न मला करायचंय? बाकीचं काय माहित नाही, मला डायरेक्ट लग्न करायचं माझ्यासोबत? मग काय? खरंच तुमचं खरंच माझ्यावर इतकं प्रेम आहे? नाही तुला आतापर्यंत कळलंच नाही. आतापर्यंत चालला तो काय टाइमपास होता का? हे असं काय काय तुम्ही काही पण बोलता बरं. जास्त असते आमच्याकडे असतं. हे ना नोटी बहिणींना असं वागणं सोडून द्यायचं काय? मग कसं वागायचं? कसं वागायचं म्हणजे आता हे पण मी सांगायचं का तुम्हाला कसं वागायचं? आता घरी जा आणि माझ्याबद्दल बोला आणि तेव्हाच माझ्याशी बोला. ऐक ना, काय? लय पाय दुखायला लागले. मग तुमचं असं म्हणणं आहे का तुमचे पाय मी दाबायचे? दाबू नको, बस ना खाली जरा, बस की. काय तुम्ही इथं कुणी बघितलं वगैरे ना तर प्रॉब्लेम होईल. ऐक ना, तू खरंच लग्न करणार माझ्याबरोबर? काही डाऊट आहे का? नाही आता म्हणली ती म्हण. हो मला ना तुम्हाला आयुष्यभरासाठी साथ द्यायची आहे आणि तुम्ही म्हणता कुशल मला विचारता लग्न करायचं का नाही तुला. नाही आता बोलली ती, बोल काय? आता काय म्हणली? अहो पाटील साहेब मला तुमच्या सोबतच लग्न करायचंय. पाटलांबरोबरच तुला लग्न करायचं. अहो तुमचं नाव पाटील आहे ना, असं काय पाटलाची सुनायची तुला. तर काय तिकडे तुम्ही? काय मस्करी करता तुम्ही? मी आता माझ्या घरी सांगतो, सांगायची काही गरज नाही आता. घरचे ऐकतील का पण? घरच्यांनी तुला काय करायचं बाकी? तसं नाही. ऐकूलताय की मी त्यांना, ते माझ्या शब्दाच्या अजिबात बाहेर नाही. बाबा मला काय बोलणार नाही, आई पण काय बोलणार नाही. खरंच ना? हो. मग काय नाही बोला. आणि ना जशी मी माझ्या आई वडिलांना सांभाळते ना तसेच तुमच्या आई वडिलांना सांभाळेन मी. नक्की ना? हो. कारण सासूबाईंना तुम्हाला लय जीव कसलाच लावते त्रास ते. होऊन देणार ऐक ना, नाही. ऐक ना, ते जाऊ दे. ऐक ना, माझ्या आई वडिलांनी मला आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची अशी उणीव भासू दिली नाही. तर जरी सपोज समजा आपलं लग्न झालं, सपोज झालं ग, हां आपलं लग्न होणार आहे, तरी माझ्या आई वडिलांना अजिबात त्रास द्यायचा नाही. तुम्हाला वाटतं मी त्रास देईन? मी काही बाकीच्या मुलींसारखे का त्रास देणारी नाही बाबा. मला समजून घ्यायला खूप आवडतं, जशी मी तुम्हाला समजून घेते. हो ना? एवढी न खुलड लगी लागली पार, तुझी पारच मग लागली. तुमचं असं सर तिकडे नाही लाडत आले तरी प्रॉब्लेम, लाडत आले तरी प्रॉब्लेम. एवढं येत असतात का कुठं? मग केवढं यायचं? तुमच्या सोबत नाही लाडत येणार तर मग कोणासोबत येणार मी? लागली भांडायला. झालं तुझं चालू. जरा कधीतरी असे जरा प्रेमाने बोल, प्रेमाने वाग, का लगेच बाई असं झालं तसं झालं. काय तुम्ही खूप मस्करी करता. काय तुम्ही? अरे ऐक ना मानसी, खरं एक सांग का, खरंच मला तुला आवडते. अहो मला पण तुम्ही खूप आवडता. हे खूप वेळा बोलले तुम्ही. ऐक ना, फोन आला मला मम्मीचा. हॅलो
हाय आलो घरी येतोय. हो आलो. काय आता आईंचा फोन आला असन, आता तुम्ही मला सोडून जाणार असतान. एवढा पण टाइम तुम्ही देत नाही मला. अगं तसं नाही ऐक ना रात्रभर ऐक तर घरी असतातच, दिवसभर सुद्धा घरी असता. थोडासा टायमिंग मागितला तर तुम्हाला तेवढा पण देता येत नाही मला. आता दिलाय की बराच वेळ झाला ना घरच्यांना बराच पण वेळ पाहू झाला. घरच्यांना पण पाहू 10-15 मिनिटं चल झाले ऐक असतील. चल चल तू माझ्याबरोबर चल उठ ना उठ तुम्ही जा, अगं चल ना मी उठ जाईल माझं मी. उठ ना मला राहून तर थोड्या वेळ एकटं. अगं चल की. जा बरं, तुम्ही आईंचा फोन आलाय ना, जा. काय हो अजून कसे पाहुणे आले नाही? येतील आता त्या मुलीचा मामा वगैरे मग आणतील ना आता. मग पाहायचं म्हणलं 4 दिवस असं प्रत्येकाला वाटतं पोरगी देता नाही ना, थोडस विचार कर. बरोबर, पोरगी द्यायची आयुष्यभरासाठी दुसऱ्या घरात म्हणजे आले. नमस्कार. त्याला फोन केला का नाही? त्याला फोन करा ना, कुठे फोन मागाशी केला पण ते काय झालं समजेल. बसा मामा बसा. बसा, मी चहा पाण्याचं बघते. बसा तुम्ही. मामा आहेत आमचे. नमस्ते. यायला काय अडचण नाही काय अडचण. नाही ना, म्हणजे घर सापडलं म्हणा. हा आम्हाला वाटलं 4-5 जण घेऊन येतात पाहुणे. पाहायला यायचं म्हणलं मग थोडस राहत. आता आपलं कसं झालं, आपलं बोलणं झालं पण आता आमचं ठरवणार सगळं मामाचं इथं, म्हणून म्हणलं मामाला एकदा घेऊन यावं, नजरे काढून काढावा तुमचं घर दार. बरं दाजी कुठे इथं? येईलच, बाहेर गेला. बरं तुम्ही बसा, गप्पा मारा, मी चहा पाण्याचं बघते. हा काय झालं? हो आता आला. आणि हे काय हो? मुलगी कोण आहे? काय असेल त्याच्या ऑफिस मधली घरी पाया पाया ऑफिस मधली मुलीचं पाया काय पाया कशा पाया? अरे पाया काय पडायचं? अहो काय पाहुणं काय? मग आम्हाला कशाला बोलवलंय? एक मिनिट हा, काहीतरी काय म्हणलं तू? 4% कधी कुठं करावं यायचं नाही हो बापू, खरंच ही माझी बायको आहे. काय खरं खरं तुमची बायको आहे ना? मग आम्हाला कशाला बोलले तुम्ही इथं? काय आला मग? एक मिनिट पाहुणं, हे काय? अरे तू पाहुणे यायच्या दिवशी हे असं काय? तुला लग्न नसेल करायचं तसं सांग, अशी मस्करी करू नको. मस्करी नाही बापू, थोडी अडचण होती त्याच्यामुळे गडबडीने ऐका की आता तुमचं झालं, एकतर ह्या तुमच्या स्थळासाठी मी पुढाकार घालतो होतो. आता हे मामा मला जगून देईन का सुखानी? तू काय आणलं इकडे मोकर? जाऊन आधीच विचारपूस कर म्हणून मी. ओ मामा, आमचं लग्न झालेलं आहे. अहो इथं काय तुमचं ताई, आम्ही तुम्हाला काय बोलत नाही, पण इथं आमचा प्रश्न काय आहे, आमच्या बहिणीसाठी स्थळ ह्यांनी आणलं होतं. तुमची माफी मागतो. आता चला जाऊन पाहून येतो आम्ही. बरं चहा तरी नको घेऊन आता जा. चहा, काय अहो, नको. ऐका ना, नको चहा तुमचा. ते काय ना की आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ना. सर मान्य आहे, पण आम्ही त्याला 10 बारे विचारलं बा लग्न करायचं का. अहो बापू, थोडी अडचण होती, तुम्हाला म्हणलं की मी आमच्या कॉलेजमध्ये एकाच शिकतो, एकाच कंपनीमध्ये येतो. अरे मग हेच सांगत होतो, याला विचारलं का नाही? नाही आपण वेडे होतो मागाशी. जाऊन द्या ना बापू, आता ऐकून घे. आई तू पण ऐकून घे की ग. मग तुला विचारलं होतं का नाही आम्ही? घे ना ऐकून. हा विचारलं होतं का नाही? आता पाणी लावायला लागला. बाहेर काढणार आहे का? पण मग त्यात एक आई बापाला वाटतं ना, माझं हे पाहून नेमकं पुढं आलो ना, खाली बघायचं. तुम्ही सांगा बरं, किती लग्नाची हाऊस माऊस होती जाऊ आपली दे, आता आऊस ना? आता नंतर करू, रिसेप्शन काय करू आपण. रिसेप्शनला करायची? माझी किती हाऊस होती तुझ्या लग्नात मिरवायचं. सगळे स्वप्न माझ्या धुळीला मिळवलेस तू. वाईट केलं का चांगलं केलं? पोरगी मी बघ बरं, तुझ्यावर चांगली आहे का वाईट आहे? रागवलेली नाही. मग तू लग्न केलंय त्याच्यावर माझा काहीच म्हणजे हस्तक्षेप नाहीये. मला एवढंच, मला ना तुझ्या लग्नात मिरवायचं होतं. वरमाई होऊन कसं रे असं केल्यावर माझं काय आहे का नाही? घरी जाऊन दे, तुला काय म्हणून ती गोष्ट आणीन मी. बापू सांगा, तुम्ही तरी सांगा की आई पोरगी कशी काय पण. नाही तिला सगळं सांगितलंय मी, तिला सगळं सांगितलं व्यवस्थित आहे सगळं, म्हणजे नाही का म्हणलं तिला, म्हणलं बापूची आईची माझी सेवा करायची, म्हणलं माझ्या बापूला ना आईला कुठलं दुःख नाही द्यायचं. आमच्या संग आमचं काय नाही रे. तुला सुखात ठेवलं ना, तुला लय जीव लावला ना, ते तर माझं नाही रे, माझं तुम्ही काय असेल ते सगळं तुम्ही दोघंच आहेत माझं, त्याच्यामुळे मी दुसरीकडे नाही कुठेही करू शकत. लग्न केलं म्हणजे लय मोठा झाल्यासारखं नको वागू. शहाणा सांगा. बाबा आई नको झाले, तुम्ही ऐका ना आता. मी तर उभा राहा बरं. उभा राहा शेजारी. आता काय उभं राहायचं? 2 मिनिटं राहा ना उभा. ते तर राहा बा. पाया पड बापू. अच्छा पाया पडायचं वे. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. जीव लावल्या का? चहा ठेवा आता त्यांना. हा ठेवते. गोड करा. ए आई, तू नाही करायचं आता, काय करीन ना सगळं ती करीन आता. तू अजिबात तू काढीचं काम करायचं ना बापू, ती काय करणार नाही, सगळं ती करीन. हो मीच करणार सगळं, नाही तिला आता का? सासूबाईंना त्रास नाही देणार अजिबात मी. द्यायचं नाही. अरे पण सांगायला तर लागेल ना. चहा पडून तुला साखर कुठं? अरे बस की खाली.
नाही जरा मुळे दुखते माझं. काय मुळे आता जरा रात्री पार्टी कमी प्यायची ना जरा. नुसता पियतोय. पेल्यामुळेच बटाटे खाल्लं होतं काय रे चकना म्हणून नेपर्स. हे पसले खाल्ले ते काय शंभूला का तुझं काय खरं नाही. ते जाऊ दे लग्न बिग्न करावं लागेल आपल्याला. ह्या पार्ट्या बिरट्या कमी करावं लागते आपलं काय आता पार्ट्या करतोय कसं कर. नवरदेव आला. अभिनंदन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे लिकान जवळच्या जोडीदारांना तरी लग्नाला बोलवायचं का आम्ही लय खाल्लं असतं काय. अरे अरे त्याच्या आई बापाला बोलायला नाही त्यानं आपल्याला कुठनं बोलावणार आहे? हे पण खरं काय आहे नाही तसं काही नाही. गपला का? अरे तसं काहीच विषय नाही. आमच्या दोघांचं लव होतं आणि म्हातारी पण इकडे लागली होती माझ्या पोरगी बघायच्या नादीला. त्याच्यामुळे मला आहे ना करावं लागलं अर्जंट लग्न. अरे लव होतं मग काय आम्ही आलो नसतो का. अरे मस्त तुम्ही आला तर साक्षीदार झालो असतो. आता तुला सांगतो ते कसं केलं ती माझ्या जीवाला माहिती. तुझ्या जीवाला तुम्हाला माहिती काय बा सांगावं? कसं केलंय कसं नाही. जाऊ दे बा चांगलं झालं. आम्हाला पण असंच काहीतरी कुठं ना करावं लागेल. तेव्हा कुठं आमची लग्न होत्या नाही तर आपल्याला असं पहिलं माझं जाऊन दे. करावंच लागेल मला आता तू त्याशिवाय करून टाक पर्याय पहिलं. मला असंच काहीतरी कुठं ना करावं लागेल. ती तुझ्या मामाची पुरी करायचं त्याचं काय झालं कशाची मामाची. मामा बँक काढून घ्यायला लागलाय. मामा म्हणतोय नाही द्यायची. का. काय आता मामाला लय पक फुटल्यात. तू असंच राहणार. मामाचा बी नागाटीस तू एखादी दम जरा तू. वावरात घ्यायचं हिस्सा त्याला काय? हा, तीच करतो ना. लय झालं मामाची बी नाटक. मग बघ काय चाललंय. काय नाही बाबा बसलोय म्हणलं. देवाची मग आता काय? हा. नवीन कशाची लागा तुम्ही लागले राडोळी करायला. नवीन लग्न झाले ते आता. जाऊ. अरे ते जाऊ दे कुठं हानी म्हणलं त्याला गेलता का नाही. नाही जायचंय आता तीच चाललंय. अरे थोडं तीच गडबड होती त्याच्यामुळे हानिमूनची मग? यायला मजा आता येईल. लग्न केलंय म्हणलं करावं लागणार नाही का. हा ती पण आहे म्हणा. तुम्ही जसं काय घरी थांबणार आहे सगळी. काय आम्हाला घेऊन जातो का आता म्हणजे बघितलं का? हे असलं हे चाबर बोलणं हे असलं. चल बाहेर बाहेर चालतंय चालतंय. तू कुठे चाललाय त्याच्या बरं. नाही नाही आमचं काम आहे. येऊ जाऊ. त्याच्या आईला लयच अवघड आहे बा तुमचं. अहो आले ना. सगळं झाले बघा माझी तयारी. हे बघा हे ना हे माझे हे घ्या तुम्हाला. तिकडे थंडी वाजेल. काय म्हणलं 100 घे ना मग. अहो देवाला जायचं बोललो हा हा सगळं घेतले. हा टॉवेल राहिला एवढा बाहेर होता ना त्याच्यामुळे राहिला. हा पोरगा आले. बरोबर आहे ना बसून बडबड कर. आई हा बोल. आवरलं का. हा आवरले मानसी काय. कुठे गेली. ती आतमध्ये आवरते. मानसी बरं मानसी आवरलं का. टाका. चल ना किती वेळ रे. गाडीवाला येऊन थांबलाय. आईचं त्यांचं पण झालंय. 100 घे टाकले आपल्याला. टाकले सगळे टाकले. हा मी काय म्हणते तुम्हाला तर माहिती आहे ना थंडी ते किती आहे. हो. आणि या थंडीमध्ये हे आजारी पडले तर तिकडं मग कसं व्हायचं ना. स्वेटर बिटर घेतलं की त्यांना. हा स्वेटर वगैरे घेतलंय बरोबर आहे तुमचं. पण ह्या वयात त्यांना प्रवास तरी झेपणार आहे का. तू म्हणते पण बरोबर आहे. मग उगाच पण काय आता तू झालं वरती गेलं गेल्यानंतर तर. गाडावर चढायचं म्हणजे अहो, पायरी हा ना तेच त्यांना तुम्हाला माहिती ना आईचा पाय ना जरासा नाही कसं गोळे वगैरे येतात पायाला वगैरे त्यांना जास्त चालायला जमत नाही. मग बरोबर नाहीये ना. मग एक काम करा ना त्यांना सांगा ना तुम्ही की नाही का. मला तर वाटतं सांगायचं आहे. हा ना कशाला उगाच. आणि तसंही आपण जाऊ देवदर्शन करूयात आणि त्यांना प्रसाद आणू ना. हा सांग आई हा बोल ना. ऐक ना उरकले. अरे चल किती उशीर बाबा. झालाय. ऐका ना काय झालंय आता ती जायचंय ना तिथं लय मोठा डोंगर आहे. थंड सर्दीन तीन होईन लय थंडीन तीन आहे आता सध्या. आणि वातावरण लय कसं गार ना आहे. आई तुमच्या पायाला गोळे पण येत असतात ना हो. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त चालायला पण अगं जमत काय नाही. मी गोळ्या घेतल्या सगळ्या आहे का नाही. त्या गोळ्याला त्या अगं, गोळ्या हे गोळ्या काय त्या नाही गोळ्या म्हणत सगळं मी. मी देईल मला. मी अरे तुला काय सांगू मी ना पहिली ट्रेकिंग केलेली. मला डोंगर चढा येते. मला काय आहे का नाही हो. हा ते नाही म्हणत आई मग? काय आहे, दुखणं बिकणं जास्त येईल मोकार थोडं येते जास्त होईल त्याच्यामुळे मी नको म्हणतो. सहन झालं म्हणजे मग काय गडबडीत जायचं नाही यायचं मग. मग नेणार नाही आम्हाला. तुम्ही तुम्ही रागू थांबा नका आपण काय बरं करू सासूबाई. परतच्या वेळेस आहे ना परतच्या वेळेस आपण एक दिवस चांगली 4-5 दिवसाची मस्तपैकी ट्रिप काढू सुट्टी काढतो मी आणि मग निवांत आपलं जाऊ. थांबा. आणि आपण अशा जागेवर जाऊ की जिथे तुम्हाला झेपण. उगाच तुम्हाला त्रास झालेला मला बघवणार नाही ना. म्हणून मी असं बोलते. थोडं समजून घ्या. तुम्ही चांगलाच विचार करतो. आई जाऊ आपण परतच्या वेळेस हा? बाबा जातो मग हा? हो हो काळजी घ्या बरं का. हे चल लवकर गाडीवर आला की. बरं येते आई. हो हो या. नको नाराज होऊन येतो मला ना परत 2-4 दिवस जाऊ आपण मस्त. तुम्हाला नाही कळत. पहिलं वागत होतं का होतं असं. बायको आली नाही तर लगेच बायकोच्या बाजूने बोलायला लागला.
ते तरुण आहे ते लेकर मग त्यांना वाटतं आपण फिरावं कशाला नाहीतरी आपली मग तसं सांगायचं ना, तुमचं म्हातारीची अडचण होती आम्हाला, आपण कशाला एवढे हावरून बावरून गेलो असतो. गेल्या वर्षी नाही का आपण तिकडे गेलो होतो सिंहगडाला, गेले नव्हते चालत मी, काय झालं मला, आणि थंडी पण किती होती. आताच बरं त्याला माझी तेव्हा तो एकटा होता, नवरा बायको म्हणल्यावर वाटलं असं त्यांना काय नको येड्यावानी करू. जाऊ फिरायला आपण, त्यांनी नाही नेलं तर आपण जाऊ. मस्त गावातून गाड्या जातात, सगळे असतात त्यांच्यात जाऊ आपण. पण पूर्ण फॅमिली संग जायची वेगळाच आनंद असतो, म्हणून मला जायचं होतं. समजून घे, जाऊ दे आता. लेकरांच्या होणारा जाऊन जमतं कुठं नाही व्हायचं. परत जाऊ पण कधी जाऊ दे, कपडे कपडे ठेवून जागेवर. अहो पाणी नाही घरात, म्हटलं पाणी घेऊन जावा. हाय घरात, म्हणली मला बरं वाटत नाही. बरं वाटायला तर नाही लेकर यांना काय बरं व्हायला झालं. आता तिला काय होते, आता काय आपण काय सांगायचं. भांडे ठीक आहे यार, आता अशी यायची कुठं हलगडली पडली लागलं मग काय करायचं सांग बरं. चला लवकर पाणी घेऊन, मला स्वयंपाक बी करायचंय. पोरगी कुठे गेली मानशी? अहो काय काय म्हणतात तिला, काय हो? अरे मग आता ही जाईल ना हंडा घेऊन. नेला असतं मी हळूहळू. अरे तिला नाही होती कामा जडीपाची, आता हंडा उचला तिची परिस्थिती कर, तू नेत जा ना. मला काय ह्यासाठी आणलं का घरी तुम्ही? हा, गिळायला भेटतं ना टायमिंग वर, मग हे काम करायला काय गोळा उठला का? तुम्हाला म्हणलं होतं मी नेते म्हणून, खायला बोलणं खाऊन घेता तुम्ही. हा नाही होत, आता केलं होतं तोपर्यंत जमत होत तोपर्यंत करतच होतो ना आम्ही. धुणं भांडी सगळं करून घेते. अगं बाळ असं नाही करायचं, आम्ही तुला काही काय कुठं कमी पडतं का आमच्याकडून? एवढा जीव लावतो तू आम्हाला एवढा त्रास देतो. हे बघा, माझा नवरा कमवतो, नोकरी करतो, त्याशिवाय अन्न शिस्त घरामध्ये, आणि एवढं काम करायला काय होतं हो तुम्हाला? नाही काय नाही होत, नेते मी हंडा, पण काय बोलू नको त्यांना. काय बोलायचं असेल तर मला बोल. कसं झोमत मग? मला बोलायला बरं जमतं मग. करा गपचूप काम तर गिळायला भेटन. आणि ते वावराचं केलं का नाही तिथलं? तिकडच गेलतो रानात, झालंय उरकलंय, मग आलो होतो दिसले म्हणून तुला बोललो. आता हे पाणी भरलंय ना, हे घालत न्यायचं, घरात ठेवायचं, आणि गुरांना ना खायला टाकायचं काहीतरी. तशीच उपाशी सकाळपासून. चालते. आणि स्वयंपाकाचं काय आहे? स्वयंपाक बी घरात करायचा. करते ना बाई, तू करतो आम्ही. आणि जर नाही जमलं तर ह्यांना घ्या मदतीला, तसं बसूनच असतात, नुसतं गिळायला लागतं 2 टाइम. त्यांना नाही, मी करते. त्यांची तब्येत बरी नाही, ते आराम करते जरा. आला नवऱ्याचा पुळका. करा उचला. घेतो तुम्ही राहू द्या, उचलते मी, राहू द्या. परत बाई दुकान इकडे घेतो. कसं व्हायचं आपलं? येते का घ्यायला, का घेऊ मी? घेतो मी. चला, अरे आला या जिंदगी. आता मरण येत नाही म्हणून जगायचं आले. कवर भांडे घासणार आहेत? झालं नाही एवढं. अर्धा तास झाला भांडेच घासताय. हा, कोणी शिकवलं होते असे भांडे घासायला? आणि झाडून राहिले अजून, सगळं कचरा तसाच आहे. कोण झाडून घेणार? घेते मी, एवढे भांडे झाले. तुम्हाला माहितीये ना, घरी सारखे कोणी ना कोणतरी येतच असतं, हे असं बरं दिसत नाही. घेते. नीट घासा. घासते. काय हे डाग तसेच दिसताय मला. ते सगळे भांडे परत घासायचे. ते जळालेले पातेले निघत नाही. निघत नाही म्हणजे निघलंच पाहिजे. घासा लवकर. घासते. त्याशिवाय तुम्हाला काय खायला भेटणार नाही. मग घासा.
मानसी काय झालं, कुठं चालली? अरे काय झालंय? मी चालले घर सोडून. का? का? तुमच्या आईला आणि बापाला विचारू नका. काय झालं? हो, माझे आई वडील जसे आहेत ना तशीच मी त्यांना सांभाळते, अगदी माझ्या आई वडिलांसारखं. मग आता काय झालं? पण ते मात्र मला नुसतं त्रास देतात. काय बोलले का तुला? हा? काय बोलले का तुला? हो, खूप काही बोलले ते मला. पांढऱ्या पायाची म्हणले हो ते मला. असं म्हणले? ते म्हणले किती महिने झाले लग्नाला तरी अजून गोडी बातमी नाही दिली. सासूबाई मला वांजुटे म्हणाल्या. त्यांच्या ती दुसरं असन कोणतरी म्हणा, त्यांच्यामुळे डुसफूस डुसफूस करीत असते तो सारखी. आईन ती कुठे गेले तर? असतील थांब, तू नको तिकडं. जाऊ कुठं, थांब जरा. हो, पण त्यांना काही नको यार, तू बोलू गप्प बस, तुम्ही. थांब, थांब. ऐका तुम्ही. आई ए आई, सारखं मला काम करायला रडू नको लावतं. बस. तुम्हाला रडू माहिती नको आहे ना गं बस. माझं किती रडू नको. दुखतंय, तरी मलाच करायला लागतं. काय भानगड आहे? काय बोटात जाडून घेत होती काय? शी घर सोडून चालली. घर सोडून मी तुम्हाला पट नाही म्हणून का नेमकं मी राहावं म्हणून नाही असं तुम्हाला काय वाटतंय बरं? मला ती तरी सांगा बरं. अरे पण आम्ही काही बोललोच नाही तिला. मग ती काय इडी आहे का मग रडत रडत निघायला घर सोडून? मला नाही माहिती ती का रडते म्हणून. तू हानतीस काय मारतीस बोलता? सगळं करती. मी हाणते तिला. मग बापू तिकडून हानत्यात तर तू हानमार करती. सुनबाई अगं जरा तरी खरं बोल अगं. तू का विष कालवायला लागले आमच्याबद्दल त्यांच्या मनात? सासूबाई, अहो जे खरंय ते सांगा ना मग ती प्लीज. काय असं इडी म्हणून नको रडते करू. काय? अहो तू खरं बोल ना का खोटं बोलतेस तू? बापून बोले बरं, अगं बापून घरातलं आवाज. सगळं काम करते मी, तुला एक कवडीचं काम सुद्धा करू देत नाही. अहो सकाळपासून तर काम तर मी केले, तुम्ही काय बोलू राहिलंय असं? अगं माझा अवतार बघ, आता गोट्यात होते मी. काय झालं? काय कमल रडते लेकरू? ती म्हणते मी तिला वांजुटी पांढऱ्या पायाची म्हणते, तुम्ही आणि आपण दोघं मिळून. म्हणजे असं गोड बोलून तुम्ही जे असं करताना मी घरी येऊन गेल्याच्या नंतर ते आमचं लेकरू ना, आम्ही तिला वाईट बघतो, कशाला बोलू? आणि मग ती काय सांगते बापू तुम्हाला दिसतंय का? नाही नाही बा, काही मग तुम्हाला वाटतंय का मी संसारच करावा नाही? अरे तसं नाही रे, आम्ही असं आम्हाला वाटत का बरं? स्वतःच्या लेकराचा संसारातच बा आई बापाचा तुमची लय दिवस झाला ऐकू नाही मी. डुसपूस डुसपूस सारखं करते ती. मस्त मला 1000 वेळा सांगितलंय तिने मला. लय तुमचं ऐकून घेतलंय मी. अरे विश्वास ठेव रे आमच्यावर, आम्ही कशाला तसं वागू? हे सगळं तुझ्यासाठी आहे, मग तुझं सुख आहे आम्हाला कसं म्हणजे असं होतं का कधी? आता लय मायाने बोलतात ती. आता लय मायाने बोलतात. मला माहित हे नाही. फक्त मला तुमच्या समोरच चांगलं वागतात. मी एकटी असले ना घरी माझ्यासोबत चांगलं नाही वागत. आणि ज्यावेळेस तुम्ही येणार असतील ना तेव्हाच या कामाला जातात, गोठ्यात बित्यात. बापू हात नका जोडू, राम द्या. तुमचं लय ऐकून घेतलं आतापर्यंत. बघितलं? सगळी गोष्ट तुम्हाला झालंय कोणती गोष्ट आता कळत emotional नाही. drama हा. सुरू. तुझ्या पण असं काही सांगू नको का त्याला मला माहित नाही, मला माहित नाही. अकडे आम्हाला आमचा संसार करू द्या. तुमचा झालाय आता, मला माझा संसार करू. तुम्ही माझ्या इथे राहू नका. तुम्ही सरळ सरळ. नाही मला माहित नाही, ती मला नाही माहिती. तुम्ही जा. ती मला सांगूच नका तुम्ही. आम्ही गोट्यात राहू. किती वय झालंय कुठे त्यांचं. गोट्यात नकोच. रोजची कुठं रोजची जाणार तोंडाला ते? तोंड लागायची. तुझं माझं होण्यापेक्षा तुम्ही माझं राहू नका. तुम्ही कुठं जायचंय तिकडे जा. कुठं एखाद्या अनाथ आश्रमात जा, नाही वृद्धाश्रमात. मला माझा संसार करू द्या. तुमचं तुम्ही कुठं जायचंय तिकडे जा. एखाद्या वृद्धाश्रमात जा, नाही तर काही करा. चला हाला बरं. लगेच हालायचं, लगेच निघायचं. तुम्ही थांबायचं नाही माझ्यापाशी. जा अरे ऐक की. थांबू नका माझ्यापाशी. नाही उपयोग व्हायचा आता सांग. काय पाप केलं आपण? हो जीवा पलीकडे त्याला जीव लावला. होतं नव्हतं सगळं नावावर करून बसलो आपण. करायचं काय, कुठं जायचं, काय खायचं, काय रे नाही आपल्याकडे. नशिबा पुढे तर जाता येणार नाही आपल्याला. आपल्या नशिबात हेच लिहिलं असेल तर हेच, एखाद्या मंदिरात राहू, भीक मागून खाऊ. लोक काय म्हणते, लोकांच्या मंदिरात तोंडाला राहायचं आणि भीक मागायचं कसं शक्य आहे? लोकांच्या तोंडाला आपण हात लावणार आहे का? पण आपल्या नशिबाला जे भोग आले ते भोगावं लागणार. भीक नाही मागायची. चला कुठं तरी ये ना आत्महत्या करू, भीक नाही मागायची. गेलेत आता. आता काय डोक्याला टेन्शन. बाप्पू कुठे गेलेत? हा बाबा, हा काय म्हणलं? काय बाप्पू कुठे गेलेत म्हणलं? बापूंना भेटायचं होतं मला, जरा काम होतं. काय काम होतं का? हा काय त्या बापूचं सांगू नका. हा लय वैताग दिला त्यांनी. बायकोला माझ्या सारखी डुसपूस, आईने तिकडून करायची, बापूनी करायची डुसपूस, सारखी डुसपूस चालू होती. दिली हाकलून त्यांना. जा म्हणलं तुमचं तुम्ही बघा तिकडे उद्योग काय असेल ते. अरे बापूला एवढं हे करायचं नव्हतं. बापूंनी लय चांगलं केलेलं आहे, पण माणूस बी तसं नाही. पण आज तुम्हाला हे केलेलं आहे बापूंनी. काय करणार आहे मामा, लय वैताग देते ती. नाही मोकरच काहीतरी.
असं सांभाळायला पाहिजे होतं, तुम्ही सांभाळलं पाहिजे. बापू सारखा माणूस या जगात नाही मिळाला. असं काय केलंय त्यांनी ह्यांच्यासाठी तसं? अरे काही काला केलं नाही त्यांनी, खूप कमविलेले आहे आणि जगासाठी बी खूप झटलेले आहेत ते. आम्ही जीव लावित होतो चांगला, पण जीव हिला सारखं लावलेलं येऊन असतं तर ती बाहेर गेले नसते बापू. असे आहेत. तुम्ही स्वतः बाहेर पाठवलेले त्यांना वाटतं. असं कसं आणि मीच बोलतात पाठवून दिलं. मीच म्हणलं तिकडे तुम्ही कुठं जावा म्हणलं, कुठं जावा आम्हाला करून द्या म्हणलं आमचा संसार बिंसार. तुम्ही लागले सांगायला. ते? अरे काय केलं नाही मी, असं सगळं संपूर्ण सगळं केलेलं आहे तुमच्यासाठी. त्यांनी सगळं संसार व्यवसार संपूर्ण तुमच्यासाठी केले. आता मुलगा म्हणल्यावर तर करावंच लागल ना. अरे मूल म्हणजे त्यांचा तुमचा सख्खा मुलगा नाही तुम्ही त्यांचा. काय हा सख्खा नाही म्हणजे? सख्खा नाही म्हणजे माझे आई बाप आहेत 3. नाही नाही नाही, ते तुम्हाला टाकून दिलेलं आहे त्यांनी दुसऱ्या आईबापांनी, आणि तुमचा सांभाळ त्यांनी केलेला आहे आणि इतकं जीव लावलेला आहे त्यांनी तुम्हाला. हे असं केलेलं आहे. म्हणजे हा, तुम्ही रस्त्यावर सापडला का त्यांना? आणि एका कचऱ्यात टाकून दिलेलं आहे तुम्हाला, तिथून आणून तुमचा सांभाळ केलेला आहे त्यांनी. आमच्या बापूंनी. हो. अरे अमोल, चांगल्या माणसाचा छेड केला तू आणि त्या माणसाचा छेड करून. अरे, तुझा आई बाप तिकडे विहिरीकडे जातो मी बघितलंय. काय झालंय का? ते काय तिकडं थांबा म्हणलं थांबले नाहीत. काय झालंय का? व्हेरी गुड. हा अरे देवा. अरे बघा त्यांना मग. चल लवकर. जावा, पळा 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 पळा. किती स्वप्न पाहिली होती आपण. ते बघ ते बघ ते बघ ते बघ. सगळे गोष्ट मिळाली. नाही जगायचं, जाऊ. आता इच्छा नाही राहिली जगायची. बापू कुठं चालले तुम्ही? कुठं चालला तुम्ही? कुठे नाही. चला आई सोड त्यांना, कुठं चालली तू? काय झालं? नाही जगायचं. सोड अरे आई नको जाऊ कुठं. गबस गबस गबस. सोड आम्हाला. नको रडू, गप गप. अरे बाबा, बापू, आई, लय मोठी चूक झाली माझ्याकडून. की आमचं कोण झालं? खरंच लय मोठी चूक झाली माझ्याकडून. तू नको माफी मागू, तुझं नाही आई चुकलं तुझ्या रे. खरंच मी पाया पडतो ग. खरंच मला आमचं माफ कर चुकलं, ग. आमचं. आम्हीच लायक नाहीत बा जगायची. आम्हाला लायक चुकलं तर माझं चुकलं. अहो मला खरं तुम्हाला सांगायचंय, यांनी मला काही त्रास दिला नाही, उलट मी यांना त्रास देत होते. माझी घरी खूप मोठी चूक अगं झाली. त्यांचं एवढं मोठं मन आहे की त्यांनी मला तुझ्या बाबतीत काही गोष्ट कोणती वाईट सांगितली सुद्धा नाही. मला तू माफ करा. बाहेरून आलीस, पण ही आमचं लेकरू. बापू खरंच मला त्या मामांनी सांगितलं माझी परिस्थिती काय आहे, सगळी हकीकत सगळी सांगितली. खरंच मी लय मोठा गुन्हेगार आहे तुमचा. आज मी तुम्हाला घराच्या बाहेर काढलंय. खरंच लय मोठा गुन्हेगार आहे. नको. सुनबाईला जर आम्ही नसल आवडत त्या घरात, नाही नाही, तर आम्ही आमचं कुठं बी जाऊ. चला. अहो, नाही ते काय कसं? नाही नाही. आमचं घर नाही, ते आपलं घर आहे हो. तुम्ही कुठे चालला आपलं घर सोडून? माफ करा मला, चुकलो सासूबाई माझं, मला माफ करा हो. असं रुसू नका बरं माझ्यावर. बाबा तुम्ही सांगा ना त्यांना. काय सांगू, अरे इतके हाल. बाबा खरंच आम्हाला माफ करा. कधी कोणी एवढे तुमचं लिकरू आहे ना, मी लिकरू आहे ना आहे. खरंच मला माफ कर काय. अरे तुला बघून तर जगत होतो रे आम्ही. सगळं तुझ्यावर आशा होती आमची, पण तू असं हाकलं वाटलं नाही. आयात घातली आम्ही. कोणाला सांगितलं नाही, हे लेकरू आम्हाला सापडलंय. लहानाचं खरंच मोठं बापू केलंय. लय मोठा नको गुन्हेगार आहे मी असं तुमचा. म्हणू. आपलंच आहे ते. अरे कुठलाच मागचा पुढचा विचार नाही केला. की प्रॉपर्टी माझी तुझ्या नावावर केली. लोक म्हणायचे अरे ते दुसऱ्याच आहे, तुझ्या रक्ताचं नाही. पण म्हणलं नाही, ते लेकरू माझं आहे. कधीच आम्ही कुणाचं माझी ऐकलं मला नाही. चूक सगळी समजली, तिला तिची सगळी चूक समजली. खरंच माझ्यावरती कृपा करा. तुम्ही माझ्याकडे चला राव. खरं चुकलं माझं, माफ करा मला. तुम्हाला एवढं समजलं पाहिजे, एवढे चांगले तुम्हाला आई बाप भेटलेत, तुम्हाला सांभाळता येईल. मला आजपर्यंत तळ हातातल्या फोडावणी जपलो. तू एक पोरगी काय आली, पोरीला डायरेक्ट आई बापाला घराच्या बाहेर काढलं राव. हा जाऊ दे, चुकलं आमच्याकडून. लय मोठी चूक झाली. आई, सोन्यासारखे आई बाप तुझे, आणि तू असं ढकलून देतो त्यांना. खरंच माफ करा मला. इथून पुढे असं काहीच नाही होणार. जसं मी त्रास माझ्या होतो आईला तुला प्रेम करते ना, तसंच तुम्हाला प्रेम करेन. अरे कित्येक दिवसाची तिला गोळ्या औषधं टायमाला भेटलो. नाही बाप्पा, आज मी माझं पुण्यातलं काम सोडतोय. मी इकडे येतोय गावाकडे. मी शेती करेन. मला पुण्याला पण जायचं नाही. मला आपण इथलंच तुमच्यापाशी बघू राहायचं. आणि इथल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू. आई आजपासून बाप तुम्हाला रे. नाहीच दोघांना सोडून जाणार अरे मी. तू म्हणली असती ना मला माझ्या नवऱ्याबरोबर जायची बाहेर, आम्ही परवानगी दिली असती. कशाला अडवलं असतं तेवढ्यासाठी? नवऱ्याबरोबर जायसाठी एवढा त्रास आम्हाला. तुझाच आनंद आमचा आनंद होतो रे. जाऊ दे आई, लय मोठी चूक झाली माझ्याकडून. तू चल आता माझ्या बरोबर. बाबा तुम्ही पण चला. चला बाबा तुम्ही माझ्या बरोबर. घे बाबांना. चल घ्या आता तर वहिनी त्यांना. चल.